नुरी गोट फार्मचे जे टीम ओनर आहेत नवाजभाई मेमन सर, अगदी नक्कीच चेहऱ्यावरती एक मोठं हास्य आपल्याला बघायला मिळतंय आणि का नाही, कारण संघानं आणि आजच्या दिवसामध्ये असं दृश्य दिसेल की जर का संघ आता फायनल पर्यंत पोहोचेल आणि त्याच्यानंतर मग फायनल मारल्यानंतर मग सर्वात मोठा जल्लोष आणि एक पार्टी देखील ऑर्गनाईज केली जाणार आहे, असं देखील सूत्रांच्या माहिती आम्हाला सूत्रांकडून माहिती लागली आहे. मॅचला सुरुवात होईल. प्रिन्सेस जैनाब आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये इसाक 11. आपण कादर मेमन आणि त्याचबरोबर मुनीम यांच्या दोस्तीची चर्चा नक्कीच सातत्यानं करत राहिलोय आणि काय नाही, अनेक आपण असे अनेक दोस्तीचे उदाहरणं देखील आहेत, परंतु त्याच्यामधलं एक मोठं उदाहरण म्हणजे आपल्या दापोली तालुक्यातलं कादर आणि मुनीम. ही अशी दोस्ती आहे अगदी लहानपणापासून अगदी एकत्र राहिलेली आहेत आणि आज टीम मध्ये देखील एकाच खेळत आहेत ते, हे देखील एक मोठा विषय राहिलाय. मुनीम आणि कादर यांची चर्चा तर आपण केली, आता दोस्तीची चर्चा केली, आता या मॅचची चर्चा देखील मोठी करावी लागेल. एका बाजूला असेल इसाक 11 आणि प्रिन्सेस झैनाब. मॅचला होते सुरुवात, बघा समोरच्या दिशेला थोडस बाजूला व्हायचंय. या ठिकाणी नक्कीच मॅचला सुरुवात होते. आनंदानं जगा सदा विसरून सारे देहभान, दुखात बाहेर पडा बघा हे आयुष्य छान. आज आयुष्य छान आहे मित्रांनो, क्रिकेटचा आनंद नक्कीच घ्या. बॅटिंग मार्गवरती फैज झाली, शाकीर आणि फैज ही जोडगोळी इसाक 11 या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती दानिश असतील, कीपर आपल्याला कादर मेमन देखील बघायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात झाली, पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती एक सिंगल रन आला, खातं उघडलं गेलं, ओ बॅकफुटला गेले आणि यावेळेला मात्र गोल्डन डकचा शिकार आहे. फलंदाजाला माघारी पाठवलंय, एक मोठी विकेट आहे. फैजला सरळ मैदानाच्या बाहेर. असं वाटलं होतं या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतील, परंतु नाही. गोलंदाज दानिशनं दाखवलंय की मी देखील हारणारा नाही, ही मॅच जिंकायची आहे. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच. दोन्ही टीम तितक्याच अगदी ताकदीच्या आहेत. शाकीर आणि त्याचबरोबर आता नवीन फलंदाज जैदला पाठवलं गेले. चेंडू पडल्यानंतर सरळ किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली आहे, दानिशना प्रभावित केले. सुपर गोलंदाजी दानिशच्या माध्यमातून पुढचा बॉल टाकला जाईल. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल असेल, जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत अतिशय वेगानं या ठिकाणी जैदच्या माध्यमातून एक सिंगल रन्स कंप्लीट केला जातोय. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोरबोर्ड 2 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. यावेळेला 4 रन्स देखील मिळत आहेत. या चेंडूवरती आता चौकार. शाकीरनं देखील त्याचं ध्येय एक चांगलं आता सेट केलंय. तो म्हणतोय की मला देखील माझ्या टीमला इथे विजय मिळवून द्यायचा, त्याच्यासाठी मला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा. 1 ओव्हरचा खेळ संपला, लॉस ऑफ 1. फक्त स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती इसाक 11 पहिल्या ओव्हर नंतर. कादर मुनीमकडे थोड़ी चर्चा करत रहती, भाई लोग आपको चर्चा करनी पड़ेगी, वो चर्चा करेंगे तो शायद चर्चे में रहने वाले आप. आणि खरंच चर्चा करताना देखील दिसत आहेत. कालच्या दिवसामध्ये चिपळूणचा एक बुलंद आवाज सिद्दीक मोहम्मद सर यांना नक्कीच तुम्ही ऐकलं असाल. आज देखील एक मोठ्या स्पर्धेसाठी ते गेलेले आहेत. रत्नागिरी रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये देखील अगदी समालोचन करत असताना
महाराष्ट्रातील नामांकित समालोचक त्या स्पर्धेमध्ये अगदी समालोचन करताना दिसतील. प्रशांत आदावडे सर आणि सिद्दीक मेमन सर आजच्या दिवसामध्ये आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये कदाचित चंदू शेटे सर असतील आणि त्याचबरोबर मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी सर देखील त्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना दिसणार आहेत. आणि सिद्दीक मेमन सर अगदी एक हिंदीचा बुलंद आवाज राहिलाय आणि चिपळूण नाही तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा एक मधुर आवाज आहे तो. कालच्या दिवसामध्ये तुम्ही सर्वांनी त्यांना ऐकलं असाल आणि आमचे चांगले परम मित्र देखील आहेत सिद्दीक मेमन सर. दुसरा षटक असेल, दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी ट्रॅकवरती मुनीम यांना पाहताय. संपूर्ण जबाबदारीनुसार गोलंदाजी दिली गेली आहे कादर यांच्या माध्यमातून. या टीमचे अगदी महत्वपूर्ण खेळाडू कादर आपण यष्टींच्या मागे चांगली कामगिरी करतायत. पुढचा बॉल टाकला जाईल, समोर जईदला आक्रमकतेने खेळावा लागेल. पहिलाच बॉल आहे, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या मागे एक खेळाडूला लावलं गेलं होतं. जोपर्यंत ते फील्ड करतील भन्नाट वेगानं चित्याच्या चपलाईनं इथे एक रस कंप्लीट होतोय. स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती. काय गोलंदाजी चालली आहे. एकच बॉलर नाहीये तर आतापर्यंत दुसऱ्या बॉलरने देखील एफर्ट्स दिलेत. तर शाकीर देखील यांना जी बॅट आता थोडी खामोश राहिली आहे त्यांना अगदी दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. चौकारांचा बहुसार करणं खूप गरजेचं आहे. या विकेटवरती या मैदानामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गॅपमध्ये चेंडूला मारा तर 4 रन्स मिळणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल. इथे जोरदार अपील मात्र केली जाईल का, परंतु लेग बिफोर विकेट. आपण अंडरआर्म क्रिकेट खेळतोय, सातत्याने आपण या विकेट्स पाहिलेले आहेत. अगदी सरळ चेंडू मात्र पायांवरती जाऊन लागला होता. प्रथम मिस करताना आपण त्यांना देखील पाहिलं. मुनीमचा येणारा पुढचा बॉल असू शकेल. त्या चेंडूवरती चौकाराचा सुगंध येतोय, परंतु एफर्ट्स दिलेले आहेत. चांगली किपिंग आहे कादर मेमन यांच्या माध्यमातून. दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार नाव आहे कादर मेमन सर. या ओव्हरमधील अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळलंय आणि या बॉलवरती मात्र चौकार येतोय. स्कोर बोर्ड आता थोडं पुढे सरकणार आहे. खूप वेळानंतर चौकार बघायला मिळालाय. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. आपण आमच्या ऑफलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये आमच्या देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेले तर शिफात असतील. शिफात तुमचं देखील मनापासून स्वागत असेल. ऑनलाईन रसिक प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील अतिशय वेगाने देखील 1 रन्स आहे. आता कुठेतरी इसाक इलेव्हनचा जो संघ आहे थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे, थोडंसं स्ट्रगल करताना दिसत आहेत. कारण बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क येत नाहीये. मुनीमनं आतापर्यंत जखडवून ठेवलंय, बांधून ठेवलंय बॅटर्सना. कारण याच्यासाठी तुम्हाला अगदी आपण म्हणतो ना मोबाईलचं नेटवर्क, क्रिकेटचं फुटवर्क खूप महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. समोरच्या दिशेने चेंडूला खेळ धावचीची संधी होणार का, परंतु नाही. शेवटचा बॉल आहे. स्कोर बोर्ड आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 14 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक या दुसऱ्या ओव्हरमधील. शेवटचा बॉल आहे. मुनीमनं प्रभावित केले. केवळ 5 बॉलमध्ये 7च रन्स खर्च केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं समोरच्या दिशेने खेळलं जाईल. 1 रन्स असेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. लॉस ऑफ 115. इसाक इलेव्हन 15 रन्स झालेले आहेत 2 ओव्हर नंतर. ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती असतील तर दानिश पुन्हा एकदा असतील. फुलटॉस बॉलला अगदी बॅकपट शॉर्ट लेगच्या दिशेनं चेंडूला खेळलं, परंतु चांगले एफर्ट्स दिलेत या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगले एफर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि इथे आपण पाहायला गेलं तर समोर गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज दानिश पुढचा बॉल टाकते. यावला फुल टॉस आहे. फुल टॉस वरती आक्रमण, फुल टॉल वसूल केलाय.
आणि 4 रन्स देखील बघायला मिळू शकतील. चौकार आलाय 21 या आकड्यावरती. आता जयच्या बाटमधून चौकार येत असताना स्कोर बोर्ड 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक महत्वाचा फलंदाज बाद झाला असं वाटलं होतं. जो फैज आहे तो कदाचित मोठे स्ट्रोक घेऊ शकेल, परंतु तसं नाही. आपण म्हणतो ना दिसत तसं नसतं, म्हणूनच जग कुठेतरी जाऊन फसतं. म्हणजे आज चांगले चांगले जे खेळाडू आहेत कुठेतरी हक्कबक्क राहिलेले आहेत. या बॉलवरती देखील 4 रन्स मिळत आहेत. जैद हे छुपा रिस्तम खेळाडू दिसतोय. चेहऱ्यावरचं जर पाहायला गेलात ना तर जे हास्य देखील नाहीये त्याच्या, तो चौका ठोकतोय. छुपा रस्तम आहे. जैदला आपण बघतोय 11 या आकड्यावरती ते बॅटिंग करतात. वैयक्तिकरित्या 7 बॉल त्यांनी फेस केलेत, तर शाकिर यानं देखील 8 बॉल फेस करत असताना 11 वरती ते खेळत आहेत. 25 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. इसाक 11 या टीमचं. इसाक 11 या टीमनं टॉस जिंकला, बॅटिंगचं डिसिजन घेतलं. सो घेतलेला निर्णय चुकीचाच कसाही ज्यांना कळलं ना ते येणाऱ्या काळामध्ये यश मिळवतात. चेंडूपर्यंत पोहोचले, स्वतः बॉलर आलेले आहेत आणि 1 रन्स या चेंडूवरती मात्र मिळून जाईल. स्पेशली नक्कीच मी थँक्स बोलेन या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे स्पोर्ट्स टीमचे जे मालक आहेत अकिबाई चिपळूणकर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मला समालोचनासाठी इन्व्हाइट केलं गेलं आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेसाठी देखील या ठिकाणी या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. मित्रो, या चॅनलवरती जर का आपण कोण नवीन असाल तर पहिल्यांदा जाऊन लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच मोठमोठ्या स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा, जेणेकरून या स्पोर्ट्स टीम या चॅनलचं नोटिफिकेशन जेव्हा अनेक स्पर्धा चालू होतील तिथलं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती. आणि त्याचबरोबर मोठे एफर्ट्स दिलेत, तर 4 रन्स तर गेलेत, परंतु या एफर्टची चर्चा करायला लिजंड प्लेयर्स आहेत, अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे, परंतु एफर्ट्स चांगले दिले. 3चा खेळ संपला. 34 लॉस ऑफ 1. इसाक 11 34. त्याचबरोबर आपण पाहायला गेले तर SK स्पोर्ट्सचे मालक शहबाज खलफी सर हे देखील या ठिकाणी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. मित्रांनो, आपल्या दापोली तालुक्यामधलं एक चांगलं स्पोर्ट्सवेअर आहे. एकदा नक्कीच SK स्पोर्ट्स या अगदी स्पोर्ट्सवेअरला तुम्ही जाऊन भेट द्या. गोलंदाजी ट्रॅक वरती कादर मेमन सर आता गोलंदाजी करतायत. मी मगाशी ज्यांची चर्चा करत होतो मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती गोलंदाजी मार्क वरती आपण सर्वजण पाहताय घर बसल्या, हेच ते कादर मेमन आहेत. त्यांनी दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव बनवलंय, एक चांगला ब्रँड बनवलाय. हे चांगले एफर्ट्स दिलेले आहेत. मागचा चेंडूवरती थोडंसं हार्ड लक आपल्याला म्हणावं लागलं होतं, परंतु या बॉलवरती त्यांनी स्वतःहून प्रूव्ह करून दाखवलंय की मी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक का. आणि त्यांनी जो अगदी चेंडू अडवण्यासारखा नव्हता त्या चेंडूला अडवलंय. टीमसाठी नक्कीच 3 धावा वाचवलेले आहेत. स्कोरबोर्ड 35 या आकड्यावरती थांबलंय. शेवटचे 4 बॉल या शेवटच्या षटकातील किती रन्स काढले जातील जैद आणि त्यांचे साथीदार शाकिर यांच्या माध्यमातून पाहावं लागेल. 2 बोटे प्रहार होणार की काय, परंतु कादर मेमन सर गोलंदाजी मार्कवरती असतील. या ठिकाणी अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा असेल. 36 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले, थोडेसे पुढे गेलेत आणि अक्षरशः फसवले. फलंदाज शाकिर यांना बाहेर जावं लागतंय. मोठी विकेट इसाक 11 या टीमची. शाकिर बॅक टू द पॅव्हलियन. नंबर 4 वरती आतिक यांना पाठवले गेले. शेवटचे 3 बॉल असतील, या 3 बॉल मध्ये एफर्ट द्यावे लागतील. लोकांनी जर का तुम्हाला नमस्कार करायचं असेल तर पहिला तुम्हाला चमत्कार करावा लागेल, तरच लोक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नमस्कार करतील. आता तुम्हाला वेळ आली आहे, तुम्हाला हिरो बनण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्हाला हिरो बनायचंय की झिरो बनायचंय तुम्ही ठरवा. कोणाला नायक बनायचं असेल तर कोणाला खलनायक बनायचं असतं. या ठिकाणी आपण बघतोय तर चेंडूला स्विच हिट करत असताना सरळ 4 रन्स मिळतील. चांगला फटका आहे. हिरो बनण्याची संधी आतिक यांच्याकडे देखील आहे, कारण संकटाच्या काळामध्ये या टीमला तारणहार बनवू शकतो का खेळाडू, कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. किमान 45 पेक्षा जर अधिक धावा स्कोरबोर्डवरती लागल्या तर येणाऱ्या काळामध्ये प्रतिस्पर्धी संघाला देखील थोडंसं हे आव्हान कदाचित फेस करताना प्रॉब्लेम्स येऊ शकतील.
दोन चांगले बॉल अपेक्षित असलेले गोलंदाजी करणाऱ्या टीमला स्विचिट केले, परंतु या बॉलवरती 4 रन्स मिळणार आहेत. चौकार बघायला मिळते 44 44 रन्स. शेवटचा बॉल असेल, हरकत नाही. आतापर्यंत 5 बॉलमध्ये एक विकेट घेत असताना 10 रन्स खर्च केलेत कादर सर यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील केलाय. जो क्षेत्ररक्षक ऑनला होता तो थोडा मिड विकेटला देखील टाकला गेला. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच माल आहे. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचले 45 45 या आकड्यावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. 45 झालेले आहेत. या बॉलला चांगलाच कट खेळलाय. 1 रन्स मिळेल. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 46 46 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता 24 बॉलमध्ये. दानिश आणि कादर मेमन बॅटिंगसाठी असतील. ओपनिंग पेअर दाखल झाले. शाकीरला शातीर गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल होती. चांगलाच स्विच हिट आणि तो देखील स्वीप आहे. 4 रन्स मिळत आहेत. बघा फटका चांगला खेळला तरी सुद्धा दानिशांना सांगतायत कादर की हा फटका होता, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडी रिस्क घेतली, पण तो रिस्क नाही तो इश्क नाही. आणि तेच आपण बघतोय प्रिन्सेस झैनाब या टीमच्या ओपनिंग पेअर मधील या फलंदाजाकडून. शाकीरनं पहिला बॉल टाकला होता गुड ऑफ लेंथ वरती. त्याला माहित पडलं की या चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर या चेंडूला अगदी सुरेख पद्धतीने हँडल करताना देखील पाहिलेत. त्याचबरोबर नूरी गोट फार्मचे जे टीम ओनर आहेत नवाजभाई मेमन सर यांचं आगमन झालंय. नवाजभाई तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सो येणाऱ्या पुढच्या मॅचसाठी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिल्या बॉलवरती 4 रन्स करत असताना आपण पाहतोय तर चौकार वसूल केलाय. चौकाराच्या साह्यानं आपल्या टीमसाठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन. पहिलाच बॉल नो बॉल आहे. कादर सर ते सांगतायत साथीदार दानिशांना की एक संधी मिळाली होती, एक अपॉर्च्युनिटी होती. त्या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून तुम्ही रन्स देखील एक्स्ट्राचे मिळवू शकले असतात. यावेळेला चांगला स्वीप केलाय. याही बॉलवरती 4 रन्स मिळून जातील.
आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर बघतोय तर येणारा पुढचा बॉल याही वेळेला चांगला फटका आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. दानिश या दानिश का बल्ला भाई माशाअल्लाह, अगदी कमालची बॅटिंग. 13 रन स्कोरबोर्डवरती जाऊन लागलेले आहेत. अब 13 क्या होगा हा प्रश्न आता गोलंदाजाच्या मनामध्ये कदाचित येऊ शकतो असं वाटतंय. 13 रन स्कोर कार्डवरती 6 बॉल मध्ये 6 जर का चौकार दानीच्या बॅटमधून आले तर प्रिन्सेस झैनब यांच्याकडून तब्बल 500चं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. 1 तीर से 2 निशाणा म्हणजे एका बाजूला तुम्ही यशाच्या दिशेने देखील जाणार आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला 500चं कॅश प्राइज देखील मिळणार आहे. यावेळेला चांगला स्विच हिट देखील केलाय. क्षेत्ररक्षक असू शकेल, छोटासा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतोय, खरंच कौतुक करावं लागेल. याच्यापेक्षा छोटासा खेळाडू आपण सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं होता खेळताना. त्याचबरोबर आपण पाहतोय तर अगदी आपण शिफात यांना देखील नक्की सकाळच्या सत्रामध्ये चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं. आता त्या नवान यांचे देखील छोटे भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. हो बडे मिया तो बडे मिया लेकिन छोटे मिया भी सुभान अल्लाह. कमालची या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना ते दिसलेत. कादर मेमन देखील फिल्डिंग प्लेस ते फिल्डिंग सजवतात की तुम्ही कशा प्रकारची फिल्डिंग करा. आता रन स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय तर शेवटचे 2 बॉल शाकिर यांची शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. स्विच ओ यावेळेला चांगला स्वीप होता. कमालचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण नब्बान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नब्बान प्रभावित केले.
डॉट बॉल आलाय. त्याचबरोबर नुरी गोट फार्मचे जे ओनर आहेत नवाजभाई यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर त्यांचा संघ देखील खेळताना दिसला. कमालचं क्रिकेट देखील आपण बघितलं त्यांचं. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 14 रन स्कोर बरोबर लागलेले आहेत आणि स्पेशली थँक्स नवाजभाई. 47 रन्सचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. 14 तर स्कोर बरोबर आहेत. 18 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये 33. इथून 11च्या सरासरीनं प्रति ओव्हर रन्स तुम्हाला काढायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला दानिश स्ट्राईक मार्क वरती असतील. फैज गोलंदाजी मार्क वरती. बॉल हवेमध्ये आहे आणि फैजनं मात्र या ठिकाणी दानिश जो सेट फलंदाज आहे याला सरळ मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. बाहेर जावं लागतंय. चांगली गोलंदाजी फैजच्या माध्यमातून. अल्फेज आता बॅटिंगसाठी छोटासा खेळाडू. अनुभव खूप कमी आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रचंड अनुभव असणारे कादर मेमन आपल्याला बघायला मिळतील. फैजच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल खेळताना ते दिसतील. चांगला फटका आहे. एफर्ट्स देखील चांगले आहेत आणि या वेळेला मात्र काय घडतंय. कादर मेमन बॅक टू द पवेलियन. बाहेर जातील. धावची झाले ते. हे भाई तूने क्या किया. व्हॉट एफर्ट्स आपण क्षेत्ररक्षकाचे पाहिलेत. इथे गोलंदाजापेक्षा आतिक यांची कमालचं क्षेत्ररक्षण आपण पाहिले. त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात आता केली जाणार आहे. एक महत्वाची विकेट त्यांनी घेतली आहे. ही विकेट नव्हती, मी तर म्हणतो संपूर्ण मॅच होती. कादर मेमन सारखे जे चांगले खेळाडू ते धावचित होत असताना आणि प्रत्येक फलंदाजाला असं अपेक्षित देखील नाहीये की आपण धावचित होत असताना मैदानाच्या बाहेर जावं. फैज बॅक टू बॅक 2 विकेट्स एक रनआउट आहे आणि त्याच्यानंतरला एक आपण चर्चा फैजची केली. कधी कधी असं वाटतं ना की एखाद्या खेळाडूची चर्चा करायला तर काहीतरी वेगळेपणानं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगेच समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक असू शकतील आतिक. केवळ आणि केवळ 1 रन्स आपल्याला बघायला मिळू शकेल. स्कोर बोर्ड जाऊन 15 या आकडेवरती. हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय. हा सामना अजून संपलेला नाहीये कारण तुम्ही स्वतः जिंकलेल्या नाहीयेत. आता हीच तर खरी वेळ आहे. या नवीन खेळाडूंना चमकायची मुनीम आहे. कादर बाहेर गेले. मुनीम है तो मुमकिन है. या ठिकाणी आपण फिश किंग देखील यावेळेला बाहेर जावं लागतंय. मुनीम यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय फैजनं. काय गोलंदाजी. सुपर्ब गोलंदाजी. टाकला आणि सिंगल आलो. पहिला ओव्हर ना हो पहिला चौका दुसरा नो हां चौका चौका 1 2 डॉट हां मग त्याच्या बाद आता ह्या ओव्हरला एक वाईट आणि एक सिंगल आलो. एक वाईट सिंगल व्हायला आता काढला ना एक सिंगल डॉटच्या नंतर आपण सगळे मॅचेस लावला. प्रिन्सेस झैनाब हा संघ थोडासा स्ट्रगल करतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी ते करतील फैज. एक्स्ट्रा रन्स मात्र दिलाय त्यांनी आणि बॅटने चेंडूला खेळत आहेत आणि या बॉलला सरळ बाहेर मारले फलंदाज आदिल यानं मात्र चेंडूला बाहेर मारले. 4थी विकेट प्रिन्सेस झैनाब या टीमची. 2 ओव्हरचा खेळ संपला. लॉस ऑफ 4 विकेट 17. प्रिन्सेस झैनाब.
ओव्हर झाली का आता झाले बॅट्समन कोण आहे? मुनीब. 18 रन्स झाले 2 ओव्हरचा खेळ संपला 18 रन्स 18 12 बॉल मध्ये 29 पाहिजे 12 मध्ये 29 पाहिजे 18 झाला 18 या ओव्हर मध्ये 4 विकेट्स आले ज्याच्यामध्ये रनआउट्स देखील आहेत 18 झालेत 4 आले 12 बॉल मध्ये आता मात्र इथून जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे व्हॉट अ मॅच 14.50 प्रत्येक ओव्हर मध्ये 14.50 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना मात्र रन्स या ठिकाणी तुम्हाला काढावे लागतील एकोणतीस धावांचा पाठलाग करायचा आहे अजून देखील इथून पुढे 12 बॉल मध्ये तुम्हाला हे रन्स करायचे फुल टॉस बॉल आहे यावेळेला आक्रमण हो बाई सुभान यांच्या माध्यमातून कमालचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अशा गोष्टींची टिप्पणी आम्ही सातत्यानं येस ॲब्सोल्युटली स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलचे कॅमेरामॅन देखील आहेत ते ज्यावेळेला टीमवर्क आकी चिपळूणकर सर यांचं संपूर्ण स्क्वॉड अनेक मोठमोठ्या स्पर्धेसाठी जातो त्यावेळेला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सुभान चिपळूणकर यांना आम्ही सातत्यानं पाहत राहिलोय आणि आजच्या दिवसामध्ये या सुभान यांचं देखील आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय कॅमेरामॅन शहबाज खलफे यांच्या माध्यमातून चांगला कॅमेरावर देखील पाहतोय त्याचबरोबर रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत त्यांचं देखील स्वागत असेल आडव्या बॅटने खेळत आहेत आपण म्हणतो ना जर का तुम्हाला सरळ मार्गाने यश मिळतंय तर तुम्हाला वाकड्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाहीये पुढचा बॉल असेल ऑफ स्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे आणि या ठिकाणी फरहान स्पोर्ट्सचे जे मालक आहेत फरहान खलफे यांचं आगमन झालेलं आहे फरहान सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल सो वेलकम या आपण असं रस्त व्हायचं आहे या ठिकाणी एक चांगला मोठा दणदणीत फटका आणि इथे 4 रन्स बघायला मिळत आहेत सो वेलकम फरहान सर आपण असं रस्त व्हा 23-23 याकडे स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलेला आहे जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये अजून देखील 24 धावांची आवश्यकता नाही हा सामना संपलेला नाहीये कालच्या दिवसामध्ये देखील एक सायंकाळच्या सत्रामधली मी मॅच पाहिली होती 4 बॉल मध्ये 8 रन्स पाहिजे होते मग शेवटच्या 2 बॉल मध्ये मग 10 रनची आवश्यकता होती आणि मग शेवटला 2 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता होती त्या मॅच मध्ये जिथे मात्र काय घडलं होतं तिथे एक जो खेळाडू धावचीच झाला मग 1 बॉल मध्ये 2 रन्स पाहिजे होते मग तो सामना मात्र कंपल्सरी चेसच्या फॉर्म्युलानुसार मात्र प्रतिस्पर्धी संघाने जिंकला होता आणि तिथे धावचीत देखील झालेले आहेत त्याचबरोबर जे मुनीब आपण बघतोय नॉन स्ट्राईकला आहेत आज जस्ट ज्या संघाकडून खेळ प्रिन्सेस झैनब मध्ये खेळतात परंतु त्यांच्या मालकीचा एक संघ आहे एमजे फायटर्स म्हणून तो त्यांचा संघ वेगळा आहे पण तो एक मोठी मॅच ज्यावेळेला एमजे फायटर्ससाठी प्रिन्सेस झैनब कदाचित यापुढे जर मॅच झाली तर एक मोठी मॅच बघायला मिळू शकेल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतायत अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा 5 रन्स मिळालेत कदाचित हे मोमेंटम शिफ्ट करणारे 5 रन्स असू शकतील स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 28-28 वरती त्याचबरोबर 28 रन स्कोरबोर्ड होती 7 बॉल मध्ये 19 रन्स पाहिजेत अजून देखील सामना संपलेला नाहीये त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहतोय काही वेळातच अंतिम दिवस आहे अंतिम दिवसामध्ये फायनलच्या मॅचेस परंतु चमचमत्या ज्यांनी ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेत हे प्रथम क्रमांकाची पहिलीची ट्रॉफी आहे ज्याचे पुरस्कर्ते आदरणीय मुजम्मिल भाई शिरगावकर सर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाची चमचमती आकर्षक अशी ट्रॉफी अरौभाई होनेरकर सर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली आहे त्याचबरोबर बेस्ट बॅटर्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तर फहद वाडकर सर असतील त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 3चा खेळ संपला 32ला 5 प्रिन्सेस झैनब मॅच मध्ये ट्विस्ट आहे कुठेच कोणी जाऊ नका 6 मध्ये पाहिजेत 15 6 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे 6 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे
बेस्ट बॉलरची देखील या ठिकाणी जी ट्रॉफी आहे अगदास सोलकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी बेस्ट बॉलरची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे। त्याचबरोबर सिरीज मतीन शेगले यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आणि संपूर्ण या ठिकाणी आपण जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ज्याची खरंच आम्हाला या लाईव्ह टेलिकास्टसाठी आम्हाला खूप मदत केली ते म्हणजेच आतिफ वागीर आणि त्याचबरोबर दाऊद फांगले आहेत आणि सलीम शिरगावकर सर यांच्या माध्यमातून लाईव्हसाठी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केले आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत ते अब्दुल रहमान बानकोटकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले। या सर्व पुरस्कर्त्यांचा आशयदात्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। जातो तुम्हा सर्वांना घेऊन या हरण्याच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहता सर्वजण बंदर मोहल्ला प्रीमियर लीग 2025 सीझन 1 आणि सीझन 1 चा हा मोठा धमाका आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। 6 मध्ये 15 पाहिजे फ्रंट फुटचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक असू शकतील, 1 रन्स मात्र या ठिकाणी मिळून जाईल। 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता देखील आहे। रफ रायडर तौफिक यांच्या माध्यमातून अगदी रफ रायडर तौफिक यांच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण केले गेले। गोलंदाजी मार्क वरती आता जैद गोलंदाजी करतायत। त्याचबरोबर कयूम जे आहेत त्यांच्या माध्यमातून जरी मॅच जिंकून दिली तर पप्पू आणि सरफराज यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। आणि यावेळेला काय घडलंय, चौकार तर आलाय परंतु बॅटर्स हिट विकेट आहे। बॅटर्स मात्र हिट विकेट आहेत, रन्स तरी मिळाले परंतु मिळाले नाहीत कारण फलंदाज हिट विकेट आहे। फटका चांगला होता, कदाचित 1000चं कॅश प्राइज फलंदाज या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बाहेर जातील, हिट विकेट। अजून आता 14 धावांची गरज आहे, 4-14 4 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे। जैदनं बॅटिंग देखील केली, आता तहलाला पाठवलंय, तहला आलाय। 4-14 चांगली बॉलिंग समोरच्या दिशेनं चांगलं असं या ठिकाणी आणि फलंदाज मात्र बाद होतील। हा संपूर्ण सामना इसाक 11 या टीम कडे आपल्याला पाहायला मिळतोय। प्रिन्सेस झैनबचा संघ आता थोडासा बॅकफुटला गेलाय। येणाऱ्या काही बॉलमध्ये म्हणजे 3 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे, 3 बॉल 14 धावांची गरज आहे। बॅटिंग साठी साजिद आहे तर मुनीब स्ट्राइक मार्क वरती असू शकतील, 3 मध्ये 14 ची गरज आहे। यावेळेला बॉल सरळ 4 मिळतील, चौकार आलेला आहे। जिंकण्यासाठी 2 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे, 2 मध्ये 10। शेवटची विकेट असणार आहे, इथे ऑल आउट केलं जाईल की 2 मध्ये 10 ची गरज आहे। एकात नो बॉल पडला तर मॅचचं मोमेंटम लगेच शिफ्ट होऊ शकतं आणि इथे मात्र फलंदाज बाद आणि ऑल आउट। हा टीम ऑल आउट झाली, सामना जिंकलेला आहे इसाक 11 या टीमनं। याच्या पुढे ऍब्सोल्युटली फैजचं एक जबरदस्त षटक, त्याच्यानंतर जैद यानं शेवटच्या ओव्हरमध्ये कमालची गोलंदाजी केली। यापुढची लगेचच मॅच खेळली जाईल नूरी गोट फार्म विरुद्ध इसाक 11। दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस करतोय। चला या नूरी गोट फार्म आणि त्याचबरोबर इसाक 11चे कॅप्टन फार वेळ घेणार नाही, दोन्ही टीमचे कॅप्टन